Namaskar. Next example is integration of square root of e raised to 3x minus e raised to 2x upon e raised to x plus 1 dx. तर अशा टाईपचं आलं तर एकतर काही कॉमन येतंय का स्क्वेअर रूटच्या बाहेर येतंय का चेक करायचं, बिकॉज डायरेक्ट सबस्टिट्यूशन पॉसिबल नाही. न्यूमरेटर और डिनॉमिनेटर कुठल्याही ठिकाणी डायरेक्ट सबस्टिट्यूशन केली तर ई रेस टू एक्स तसंच राहणार आहे. सो डीएक्स मध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि डी मध्ये कन्वर्ट होईल, ते पॉसिबल नाही आहे डायरेक्ट सबस्टिट्यूशन. और पी एक्स प्लस क्यू फॉर्म मध्ये नाही आहे. किंवा पी एक्स प्लस क्यू फॉर्म मध्ये सिम्प्लिफाय करायचं असेल तर आधी इथे काहीतरी रॅशनलायझेशन वगैरे करावी लागेल, कारण इथे प्लस मायनस वगैरे आहे. तो शक्यतो आपण रॅशनलायझेशन प्रोसेस केली की सिम्पल होतं, बिकॉज हे स्क्वेअर रूट आणि मग ते दोन टर्म कुठल्या तरी टर्मचा स्क्वेअर होतो, त्या कुठल्या न्यूमरेटर और डिनॉमिनेटर कुठला तरी स्क्वेअर रूट तुमचं कॅन्सल होईल. सो रॅशनलायझेशन प्रोसेस करायची. आता डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट असेल तरी आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ते अप्लाय करून वगैरे 1/√² ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वगैरे ते फॉर्म्युले आपण अप्लाय करू शकतो. त्यामुळे डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट राहिलं तरी हरकत नाही. मग न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट जर कॅन्सल आउट व्हायचं असेल तर न्यूमरेटरची जी टर्म आहे त्याच्या अपोजिट जे टर्म असेल त्या टर्मने आपल्याला काय करावं लागेल, रॅशनलायझेशन प्रोसेस करावी लागेल. ती करायच्या आधी डायरेक्ट कॉम्प्लिकेटेड, कारण इथे ई रेस टू 3x मायनस ई रेस टू 2x. सो ऑलरेडी त्याची पॉवर भरपूर आहे. नुसतं ई रेस टू एक्स प्लस 1 और ई रेस टू एक्स मायनस 1 नाही आहे. त्यातून काही कॉमन निघत असेल तर कॉमन आधी बाहेर घेऊया. ते जर स्क्वेअर रूटच्याही बाहेर येत असेल तर त्याला स्क्वेअर रूटच्याही बाहेर घेऊया, मग रॅशनलायझेशन प्रोसेस इथे करू. सो इथे आता डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येत नाही, डायरेक्ट सबस्टिट्यूशन पॉसिबल नाही. पी एक्स प्लस क्यू फॉर्ममध्ये पण डायरेक्ट दिसत नाही. सो आपण जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आधी करून घेणार. So which is equal to integration of square root of e raised to 2x and e raised to 2x इथे पण आहे, because e raised to 3x is e raised to 2x into e raised to x. दोन्ही टर्म मधून e raised to 2x कॉमन घेता येईल. e raised to 2x into bracket remaining terms are here e raised to x minus e raised to 2x common, so minus 1 upon this e raised to x plus 1 dx. आता ह्या दोन टर्म बऱ्यापैकी सिंपल दिसत आहेत आपल्याला. e raised to 2x स्क्वेअर रूटच्या बाहेर घेता येईल का, येईल, बिकॉज e raised to 2x means e raised to 2x means e raised to x raised to 2. लॉज ऑफ इंडायसेस, तुम्ही पॉवर कशी एक्सचेंज करू शकता. त्यामुळे आपण e raised to x raised to 2 म्हणून मतलब स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकतो तिथे. ते नेक्स्ट स्टेपला आपण करू. पण e raised to x plus 1 इथला ब्रॅकेट इथला स्क्वेअर रूट राहिला डिनॉमिनेटरचं तरी चालेल. न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट जर जायचं असेल तर ह्या e raised to x minus 1 ला आपल्याला e raised to x minus 1 ह्या ब्रॅकेटनेच तिथे मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे रॅशनलायझेशन प्रोसेस आता करू आपण. सो हा e raised to 2x इथे बाहेर येईलच. इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x, e raised to 2x बाहेर येताना काय होणार, e raised to x आपण नंतर घेऊ. e raised to 2x into e raised to x minus 1 into e raised to x minus 1. दोन्ही ब्रॅकेट सेम झाले की तो न्यूमरेटरचा स्क्वेअर रूट येथे कॅन्सल होईल. हियर e raised to x plus 1 into e raised to x minus 1. आणि इथे a प्लस बी a मायनस बी फॅक्टर झाले, त्यामुळे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिता येईल dx. तर आता काय काय सिम्प्लिफाय झालं बघा. हे दोन ब्रॅकेट सेम आहेत, म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला, तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जाईल. e raised to 2x येते आपण बघितलंय, e raised to x स्क्वेअर आहे, त्यामुळे त्याचाही स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि न्यूमरेटर सिम्पल होईल, which is equal to integration of numerator मध्ये राहिलं e raised to x and this bracket e raised to x minus 1, because e raised to हा ब्रॅकेट झाला, ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झालं. डिनॉमिनेटरला मात्र स्क्वेअर रूट तसंच राहणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ, आता या दोघांचा प्रॉडक्ट काय होणार आहे, a प्लस बी इंटू a मायनस बी. सो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a स्क्वेअर. आता e raised to x स्क्वेअर पण लिहिताना आपण e raised to 2x असं तिथे लिहू शकतो. So e raised to 2x minus 1 square which is 1 dx. आता बऱ्यापैकी आपल्याला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर और x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. आणि इथे आता e raised to x इंटू e raised to x मायनस 1 आहे, तर प्रॉडक्ट असेल तर u डॉट v रूल इथे अप्लाय करायला जायचं नाही, कारण ऑलरेडी डिनॉमिनेटर पण आहे त्याला. सो आपल्याला पी एक्स प्लस क्यू फॉर्ममध्ये काही दिसतंय का, किंवा पॉसिबल आहे का कन्वर्ट करणं, हे बघायचं आहे. त्यामुळे ह्या e raised to x ला आतमध्ये मल्टिप्लाय केलं की मग दोनच टर्म राहतील, त्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असतील. मग पी एक्स प्लस क्यू प्रमाणे तुम्हाला ते
सेपरेट करता येईल आणि सेपरेट त्याची इंटिग्रेशन्स घेता येईल. सो इथे आपण ह्या स्टेजला इथे प्रॉडक्ट किंवा कुठलाही रूल यूज नाही करायचा. इथे डायरेक्ट सरळ इथे मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणायचं. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्सने मल्टिप्लाय केले की ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू 2x. एक स्टेप लिहूया आपण अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 2x मायनस 1 dx. ई रेस टू एक्स चे काही लॉज ऑफ इंडायसेस आहेत वगैरे ते थोडे यूज करायचे. मीन्स काय आलं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2x मायनस दिस ई रेस टू x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 2x मायनस 1 dx. आता हे px प्लस q फॉर्म मध्ये वगैरे दिसतं. ॲडिशन सबट्रॅक्शन आले की तुम्ही सेपरेट करू शकता बिकॉज सिंगल डिनॉमिनेटर आहे. दोन्ही यांना सेपरेट डिनॉमिनेटर द्यायचा मग सेपरेट इंटिग्रेशन्स कॅल्क्युलेट करायचे. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस ई रेस टू 2x अपॉन दिस डिनॉमिनेटर ई रेस टू 2x मायनस 1 dx मायनस साइन इथे मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ दिस ई रेस टू 2x मायनस 1 dx. सो आपण हे सेपरेट केलेला I1 and this is I2. So I1 minus I2. I is equal to I1 minus I2. तर I1 चा सेपरेट आन्सर काढायचा, I2 चा सेपरेट आन्सर काढायचा. त्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. So I1 is equal to. सो थोडंसं हे जे एक्सप्रेशन होतं ते px प्लस q फॉर्म मध्ये या फॉर्म मध्ये येण्यासाठी थोडं आपण सिम्प्लिफाय केलं, रॅशनलायझेशन केलं. ई रेस टू एक्स चे काही रूल्स आपण यूज केले. इंटिग्रेशन I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस ई रेस टू 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ई रेस टू 2x मायनस 1 dx. आता डायरेक्ट एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स फॉर्म मध्ये तरी दिसत नाहीये, पण सबस्टिट्यूशनने ते एफ डॅश अपॉन एफ एक्स टाईपचं थोडंसं दिसेल. म्हणजे ई रेस टू एक्स मायनस 1 या स्क्वेअर रूट मधल्या सगळ्या टर्मला जर टी असं सबस्टिट्यूट केलं तर त्याचा सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह आहे ते न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट झालं पाहिजे. ते ॲडजस्ट होत असेल तरच ती सबस्टिट्यूशन करायची, कारण कुठली एखादी टर्म एक्समध्ये राहून चालणार नाही, ती चालायची नाही मग तशी. सो पुट e raised to 2x minus 1 this term is equal to t. That implies that's a derivative is 2 e raised to 2x because e raised to x चा derivative same असतो. So e raised to 2x आणि 2x चा derivative 2 minus 0 is equal dx is equal to dt. So numerator सगळा रिप्लेस होतोय. हा 2 तेवढा आहे तो ऍडजस्ट करता येईल. हा इथे 1/2 म्हणूया, म्हणजे हा न्यूमरेटर ऍडजस्ट झाला. डिनॉमिनेटरच्या स्क्वेअर रूटच्या टर्मला आपण t असं म्हटलंय. So integration I1 becomes I1 is equal to हे 2 ऍडजस्ट करायचे त्यामुळे 2 इकडे नेऊया. सो 1/2 होतील इथे. इंटिग्रेशन ऑफ या सगळ्या न्यूमरेटरचं dt झालं अपॉन दिस स्क्वेअर रूट ऑफ टी. आता हे सिंपल आहे. हे 2 इकडे ॲब्सॉर्ब केलं तर 1/2 रूट टी चं इंटिग्रेशन काय असतं रूट टी. सो रूट टी प्लस C1 म्हणून, कारण I1 इंटिग्रेशन आहे. सो C1 आणि टी काय आहे तर हे टी ची व्हॅल्यू पुढे सबस्टिट्यूट करायची. सेकंड I2 काय ते आपण इथे ठेवूया. सो I1 चा आन्सर काय आला ते इथे लिहून घेऊया. देअरफॉर I1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी मीन्स टी इज ई रेस टू 2x मायनस 1 प्लस दिस C1. सो I1 चं ते आन्सर आलंय. आता I2 कॅल्क्युलेट करायचं आणि नंतर फक्त सबट्रॅक्शन करायची. So I2 is equal to integration of e raised to x dx upon square root of e raised to 2x minus 1. इथे सुद्धा सबस्टिट्यूशन ने सॉरी इथे डायरेक्ट f dash x upon f x त्या करोलरीज होत्या, त्याच्यात कुठे असं डायरेक्ट ऍडजस्ट होत नाहीये, बट सबस्टिट्यूशन ने इथे आपल्याला करता येईल. आता सबस्टिट्यूशन अशा फॉर्म मध्ये करायचे की ज्यामुळे सगळा न्यूमरेटर आहे तो dt मध्ये ॲब्सॉर्ब झाला पाहिजे. सो ई रेस टू एक्स ला सपोज सबस्टिट्यूशन केली तर ई रेस टू 2x आहे. सो ई रेस टू एक्स ला सबस्टिट्यूशन केली तर ई रेस टू 2x मीन्स ई रेस टू x स्क्वेअर. सो पॉसिबल ई रेस टू x स्क्वेअर म्हणजेच त्या सबस्टिट्यूशन जे काय व्हेरिएबल असेल त्याचा स्क्वेअर असं म्हणताय. आणि 1/x² मायनस a² वगैरे ह्या फॉर्मॅटचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे ते डायरेक्ट इथे अप्लाय करतायत. त्यामुळे सबस्टिट्यूशन करताना
ह्या सगळ्या टर्मला सबस्टिट्यूट न करता e⁻⁴ ला सबस्टिट्यूट करूया. मग e⁻⁴ त्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येईल आणि कारण e⁻⁴ -1 ला सबस्टिट्यूशन केली जी आपण I1 मध्ये घेतली होती ती केली तर लक्षात येतं e⁻⁴ = dt मध्ये होते आणि इथे e⁻⁴ नाही न्यूमरेटर मध्ये आणि एक्स्ट्रा येऊन चालायचं नाही म्हणून e⁻⁴ ला सबस्टिट्यूशन करायचं. थोडंसं ते एक्झाम्पल बघायचं आणि मग ठरवायचं की कुठली सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे बिकॉज एक्स मधल्या कुठल्याही टर्म्स इथे राहता कामा नाही येत. सो पुट e⁻⁴ = t that implies e⁻⁴ dx = d. हे सिंपल झालं. e⁻⁴ dx हे सगळं न्यूमरेटर मध्ये दिसते सो ते dt म्हणून आपण शिफ्ट करू शकतो. आता e⁻⁴ दुसरीकडे कुठे आहे तर इथे e⁻² असं आहे त्याला आपण t म्हणू शकतो. सो I2 becomes इंटिग्रेशन न्यूमरेटर सगळा dt अपॉन डिनॉमिनेटर. आता e⁻⁴ आहे ना सो e⁻⁴ अशी ती टर्म आहे. सो हियर t² अशी होणार t² - 1. सो आता सिंपल झालं dt अपॉन √t² - 1. आता ह्याचा फॉर्म्युला फक्त आपण यूज करायचा. आता याचा फॉर्म्युला काय लॉगचा फॉर्म्युला याचा सो आधी टी मध्ये लिहूया दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ टी प्लस हा स्क्वेअर रूट जो काही स्क्वेअर रूट असेल तो √t² - 1 प्लस c2. पण आपण टी मध्ये आन्सर ठेवत नाही टी कशाला सबस्टिट्यूट केलं ते लिहूया दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ टी मीन्स e⁻⁴ प्लस दिस ब्रॅकेट e⁻⁴ - 1 प्लस c2. सो हे झालं I2 चा आन्सर. सो I2 = log of e⁻⁴ प्लस √e⁻⁴ - 1 प्लस c. सो दोन्ही आन्सर आले आहेत. आता फक्त इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करायचे. तर इक्वेशन 1 हे I1 - I2 होतं त्यामुळे ते कशा पद्धतीने लिहायचं होतं फक्त. Therefore, equation 1 becomes I = I1 - I2. That implies I = I1 is square root of e⁻⁴ - 1 minus this log of e⁻⁴ plus this e⁻⁴ - 1 plus c1 c2 ऍब्सॉल्व होणार आणि त्याचा c मध्ये. सो दिस इज युअर फायनल आन्सर. हे आपण px + q फॉर्म मध्ये आणलं पण त्याच्या आधी थोडं सिम्प्लिफाय केलं रॅशनलायझेशन केलं देन px + q फॉर्म मध्ये मिळाल्यानंतर सेपरेट करून सेपरेट इंटिग्रेशन घेतली. त्याला आता डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता आला त्याला थोडी सबस्टिट्यूशन आणि त्या पद्धतीने केलं.